नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणा आणि वल्लरी बोलत असतात. आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की गावाला परत जाताना त्याच्या आधी मी श्वेताताईंना भेटायला गेले होते आणि तेव्हा त्यांनी मला जे काही सांगितलं ते ऐकल्यावर मला खूप मोठा धक्का बसलाय. तेव्हा प्रेरणा विचारते की काय बोलली श्वेता. तेव्हा वल्लरी सांगते की त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे काही झालंय या सगळ्यामागे अनिमेष आहे. आता हे ऐकून प्रेरणासुद्धा खूप शॉक होते आणि म्हणते की काय. तेव्हा वल्लरी श्वेताने तिला सांगितलेल्या सर्व गोष्टी प्रेरणाला सांगायला लागते. आता हे सगळं ऐकून प्रेरणासुद्धा खूपच शॉक होते. आता वल्लरी म्हणते की याचा अर्थ हाच होतोय की मिठूताईंवर चुकून झालेला हल्ला हा अनिमेषनेच केलाय. तेव्हा प्रेरणा म्हणते की अगं वल्लरी, अनिमेषचं श्वेतावर खूप प्रेम आहे असं श्वेताच आपल्याला सांगत असते ना, मग तो का जीवावर उठलाय तिच्या. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, मी तेच श्वेताताईंना विचारलं तर त्या काही बोलतील तितक्यातच तिथे इन्स्पेक्टर मीरा आल्या आणि श्वेताताई गप्प झाल्या आणि इन्स्पेक्टर मीरा गेल्यानंतर मी त्यांना पुन्हा एकदा विचारलं तर त्या माझ्यावर खूप चिडल्या. काही उत्तरच नाही दिलं त्यांनी. मी त्यांना सारखं विचारत होती की हा अनिमेष कुठे राहतो, त्याचं पूर्ण नाव काय आहे, काय करतो, त्यांनी कशाचंच उत्तर नाही दिलं. तेव्हा प्रेरणा म्हणते की हे सगळं ना खूप विचित्र आहे आणि भयानक आहे. अजून श्वेताने आपल्यापासून काय काय लपवलं आहे काय माहीत वल्लरी. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, हे जे काही असलं तरी आपल्याला श्वेताताईंवर विश्वास. आता तितक्यात फोन वाजायला लागतो. तेव्हा प्रेरणा जाऊन तो फोन रिसीव करते तर प्रेरणाच्या आईचा फोन आलेला असतो. आता प्रेरणा तिच्या आईला म्हणते की हां आई बोल. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की प्रेरणा, मी काय सांगते ते ऐक. तुझा बाप ना इकडे तापाने फणफणतोय, रात्रभर नुसता पडून आहे. तेव्हा प्रेरणा खूप घाबरते आणि म्हणते की काय, ताप आलाय म्हणजे तू डॉक्टरांना बोलवलं का, औषध दिलीस का त्यांना, काय म्हणाले डॉक्टर. मी एक काम करते, मी आत्ताच निघते आणि येते तिकडे. तेव्हा प्रेरणा म्हणते की अगं किती प्रेरणाची आई म्हणते की अगं किती प्रश्न विचारतेस आणि तू इथे येऊन काय उपयोग आहे मला. तू एक काम कर ना, तू पैसे पाठव मला. तेव्हा प्रेरणा खूपच टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की असं काय करतेस आई, मला भेटायचं आहे त्यांना, मी खरंच येते तिकडे. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की तू कशाला येतेस इकडे फुकटचे पैसे खर्च करून, त्याची काही गरज नाही, तू फक्त पैसे पाठव. म्हणजे सारखं सारखं गोळ्या औषधं लागतात ना, असं म्हणून ती फोन ठेवून देते. आता प्रेरणाला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि ती वल्लरी आणि तेजासुद्धा प्रेरणाला असं टेन्शनमध्ये बघून खूपच शॉक झालेले असतात. आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई काय झालं असं नेमकं. तेव्हा प्रेरणा रडत सांगते की बाबांना बरं नाही आहे गं, ताप आला त्यांना खूप. मी आईला म्हटलं की मला त्यांना भेटायचं आहे, मी येते तिकडे. तर तिचं आपलं नेहमीचंच रडगण आहे की तू येऊ नकोस, पैसे पाठव. कुठून पाठवू मी पैसे, सांग ना कुठून पाठवू. नाही आहेत गं माझ्याकडे पैसे आणि कामही नाही आहे माझ्याकडे. मी सांगितलं तरीही ऐकत नाही आहे ती. तिचं आपलं सारखं पाठव पैसे चालूच आहे. या सगळ्या प्रकरणामुळे डब्याची कामंसुद्धा बंद झालेत गं. सांग ना आता मी कुठून पैसे पाठवू. तेव्हा तेजा म्हणते की प्रेरणा शांत हो, मी तुला म्हणाले होते ना की मी तुला पैसे देईन आणि मी ते देणार आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की तेजा. यावर तेजा प्रेरणाला म्हणते की एक मिनिट, तुझे बाबा मला माझ्या बाबांसारखेच आहेत आणि तसंही मी तुला आधीच म्हणाली होती ना, आणि मी आत्ता लगेच करते पे. आणि ती प्रेरणाला पैसे पाठवते आणि म्हणते की बघ आलेत का. तेव्हा प्रेरणा रडत म्हणते की तेजा थँक्यू. तेव्हा तेजा म्हणते की थँक्यू वगैरे म्हणायची काही गरज नाही आहे. आता पटत नाही आहे आपलं, पण खूप वर्षापासूनच्या आपण मैत्रिणी आहोत आणि कठीण काळात आपणच एकमेकींच्या कामाला येणार आहोत ना. ठेव पैसे. आता बाबा बरं होणं जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यात ती तुझी आई, ती काय करेल ना काही सांगता येत नाही. त्यापेक्षा पाठवते पैसे, लवकरात लवकर बरं होईल असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता प्रेरणा म्हणते की असं नाही चालणार वल्लरी. आता दिलेत तेजाने पैसे, पण सारखं सारखं असं नाही चालणार ना गं. मला काहीतरी करायला हवं आता. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो की मिठूचे बाबा डॉक्टरांना विचारतात की डॉक्टर सगळं ठीक आहे ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो स्टेबल आहे ती, आता तुम्ही नका काळजी करू असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता तितक्या तिथे युवराज साहेब येतात. आता युवराजला बघून मिठूचे बाबा म्हणतात की साहेब तुम्ही. तेव्हा युवराज म्हणतो की मी कितीदा सांगितलं तुम्हाला की मला साहेब नका म्हणू. अहो तुमच्या मुलासारखं आहे मी. आणि विचारतो की कशा आहेत त्यांची तब्येत. तेव्हा मिठूचे बाबा सांगतात की हो आहे सगळं व्यवस्थित, सगळं औषध पाणी व्यवस्थित सुरू आहे. तेव्हा मिठूचे बाबा युवराजला म्हणतात
की अहो तुम्ही राजकारणातली माणसं, तुमच्याकडे बिलकुल वेळ नसतो, तुम्ही बिझी माणसं, वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात तेच खूप झालं हो, आमच्यासारख्या माणसांचं दुखणं बघायला वेळ कुणाकडे आहे. आणि ते युवराज समोर हात जोडत म्हणतात की खूप उपकार झाले हो साहेब तुमचे. यावर युवराज म्हणतो की बाबा यात उपकार कसले, अहो हे तर माझं कर्तव्य आहे. आणि म्हणतो की ताई लवकरात लवकर बरी होणार. आणि विचारतो की बाबा ताईंचं तिच्या मैत्रिणीसोबतचं नातं कसं होतं. तेव्हा मिठूचे बाबा सांगतात की पहिले सगळे खूप छान होतं, त्या जीवाला जीव देणाऱ्या होत्या, मनमिळाऊ देखील होत्या आणि मी सुद्धा त्यांना सगळ्यांना मुलीसारखंच मानायचो. तेव्हा युवराज म्हणतो की अच्छा असं, एवढं सगळं छान होतं तर मग बिघडलं कुठे. तेव्हा मिठूचे बाबा सांगतात की मला माहीत नाही आहे, म्हणजे मी तिकडे गावाला साताऱ्याला असतो. हा पण श्वेताचं आणि मिठूचं एकदा जोरदार भांडण झालं होतं, तिथून सगळं विस्कटलं. तेव्हा युवराज विचारतो की मग बाबा नेमकं काय करतात या मुली. तेव्हा मिठूचे बाबा म्हणतात की माहिती नाही आहे, ती प्रेरणा आहे ना ते काय डब्बे ते बिझनेस आहे तिचा, आणि त्या श्वेताचा चादरींचा बिझनेस आहे आणि ती तेजा कुठल्या तरी कंपनीमध्ये जॉब करते. तेव्हा युवराज विचारतो की आणि त्या ताई कोण आहेत. तेव्हा युवराजचा PA सांगतो की वल्लरी भांबरे. तेव्हा युवराज मिठूच्या बाबांना विचारतो की आणि त्या वल्लरी भांबरे काय करतात. तेव्हा मिठूचे बाबा रागात म्हणतात की तीच ती जळगावची, लग्नानंतर इथे वकिली शिकायला आली आहे. आणि ते हात जोडून युवराज साहेबांना म्हणतात की साहेब हे सगळं तिच्यामुळेच झालं आहे, पण ती माझ्या मिठूच्या बाजूने साक्ष देणार होती, पण तिथे कोर्टामध्ये त्या श्वेताच्या बाजूने साक्ष दिली तिने, पाठीत खंजीर खुपसला आहे तिने आणि तिथे TV वर त्या श्वेताची बाजू घेतली, आमच्या जखमेवर मीठ सोडलं. तेव्हा युवराज साहेब म्हणतात की बाबा शांत व्हा, ही चिडायची वेळ नाही आहे. आता यावर डोईफोडे म्हणतात की बघितलं का युवराज साहेब, काय जमाना आलाय ना, अहो एवढ्या खालच्या पातळीला तर आपण राजकारणी लोकसुद्धा जात नाही. या वल्लरीताईंनी मिथिलाताईंचंच नाही तर माने परिवारांचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केले. यावर युवराज साहेब मिठूच्या बाबांना म्हणतात की रडू नका, तुम्ही सगळं विसरा, तुम्हाला काही लागलं तरी मला कॉल करा, न घाबरता, आणि येतो मी, असं म्हणून ते तिथून निघून जातात. तर आता यानंतर इकडे आपण पाहतो की प्रेरणा काम करत असते आणि ती मनातच विचार करत असते की आईचं म्हणणं पटतंय मला. 2 शब्द मायेने बोलत नसली ना ती तरी पैशांचं सोंग आणता नाही येत, हे खरंच बोलली ना ती. पिचली आहे बिचारी तिकडे ती. त्यात आता माझे डब्बेसुद्धा बंद झालेत, काय करू. काल दिले आहेत तेजाने पैसे, पण दर महिन्याला आईच्या संसाराचा भार तेजाच्या डोक्यावर नाही ना टाकू शकत मी स्वामी, मलाच आता काहीतरी करावं लागेल, असं म्हणून ती खूप रडायला लागते. तर आता तितक्यात तिथे वल्लरी येते आणि म्हणते की बरं झालं प्रेरणाताई तुम्ही चहा बनवत आहात. आता वल्लरीचं अचानक लक्ष प्रेरणाकडे जातं आणि तिच्या लक्षात येतं की प्रेरणा रडत आहे. तेव्हा वल्लरी तिला विचारते की प्रेरणाताई काय झालं, तुम्ही का रडत आहात. यावर प्रेरणा सांगते की माझं आपलं नेहमीचंच रडगाणं गं, घरी पैसे पाठवायचे आहेत पण हातात काम नाही आहे माझ्या, काय करू, मला काही सुचेनासं झालं आहे. आता काल तेजाने पैसे दिले पण प्रत्येक वेळी मी असे कोणाकडे तरी पैसे नाही ना मागू शकत, सगळी डब्याची कामं आता हातातून गेलेत, आता मी काय करू ते मलाच समजत नाही. तेव्हा वल्लरी तिला समजावत म्हणते की प्रेरणाताई मला माहिती आहे हे म्हणायला सोपं आहे, पण काही ना काही नक्की घडेल, स्वामी आहेत ना, स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी आहेत, ते नक्की तुम्हाला मदत कर. आता प्रेरणा स्वामींसमोर हात जोडून म्हणते की स्वामी खूप परीक्षा घेतली हो, पण आता बस करा, मला आता कामाची खूप गरज आहे, तुमच्या आशीर्वादानेच ते मिळेल, मला काम मिळू द्या. आता तितक्यात प्रेरणाला कोणाचा तरी कॉल येतो. प्रेरणा आता कॉल रिसीव करते आणि कॉलवरचं बोलणं ऐकून प्रेरणा खूपच खुश होते आणि ती वल्लरीजवळ येऊन आनंदाने म्हणते की वल्लरी चमत्कार झाला, स्वामींनी आपलं म्हणणं ऐकलं. तेव्हा वल्लरीसुद्धा आनंदाने विचारते की काय झालं. तेव्हा प्रेरणा सांगते की आत्ता फोन आला होता ना त्यांना, आजच 2-3 डब्बे हवे आहेत ट्रायलसाठी आणि जर डब्बे आवडले तर मला महिन्याभराचे पैसेसुद्धा ॲडव्हान्स द्यायला तयार आहेत. आता हे ऐकून वल्लरीसुद्धा खूप खुश होते आणि म्हणते की खरंच ही खूप आनंदाची बातमी आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की स्वामी तुमच्या पाठीशी आहेत म्हणून, बघा लगेच फोन आला की नाही. यावर प्रेरणा म्हणते की खरं आहे गं, आता ना लगेच तयारीला लागते मी, त्यांना डबे आवडले तर कायमची ऑर्डर मिळेल अगं मला, असं म्हणून ती परत स्वामींसमोर हात जोडते आणि परत वल्लरीला म्हणते की माझे स्पेशल आयटम्स आहेत ना सगळे ते करायला घेते आणि ती खूपच खुश झालेली असते. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी श्वेताला भेटायला आलेली असते आणि ती श्वेताला म्हणते की श्वेताताई हे बघा राजकारणी लोक बाहेर लोकांना खोटं नाटं सांगून भडकावत आहेत, मग आपण काय हातावर हात ठेवून बसायचं आहे का. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही केस फक्त कोर्टापुरती नाही राहिले, आता सोशल मीडियावर सुद्धा झाले आणि म्हणूनच मी आपली बाजू लोकांना सांगितले, आता हे सगळं तुम्ही माझ्यावर सोडा. तेव्हा श्वेता रडत म्हणते की मला बाहेर काढ गं इथून, तू काही कर पण मला
मला इथून सोडव प्लीज. तेव्हा वल्लरी म्हणते की श्वेताताई तेच तर सांगत आहे ना मी तुम्हाला, जर का मी तुम्हाला सोडवायचं असेल तर तुम्ही मला सगळं सांगायला हवं ना, तुम्ही नाही सांगितलं तर मी कसं सोडवणार तुम्हाला. यावर श्वेता म्हणते की मी इथे बसून काय मदत करणार आहे गं तुझी. तेव्हा वल्लरी म्हणते की खरं सांगू, हे बघा श्वेताताई, तुम्ही मला म्हणालात ना की अनिमेष तुम्हाला मारण्याचा कट रचतोय म्हणून, ते तुमच्या विरोधात सगळं करत आहेत म्हणून, मग तुम्ही आता मला सगळी पुढची माहिती द्या, त्यांच्याबद्दल सगळी माहिती सांगा मला, कुठे राहतात, काय करतात. यावर श्वेता वैतागून म्हणते की जाऊ दे गं ते आता, त्याचं काही एवढं. तेव्हा वल्लरी म्हणते की श्वेताताई जाऊ दे म्हणजे असं कसं जाऊ दे श्वेताताई, हे बघा आपल्याला जर खरंच सगळ्यांसमोर आणायचं असेल ना, तर तुम्हाला इथून बाहेर निघायचं असेल तर ही सगळी माहिती खरंच खूप महत्त्वाची आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुम्ही जर मला नाही सांगितलं तर मी तुम्हाला कसं सोडवणार आहे. यावर श्वेता चिडून म्हणते की खोटं होतं, ते सगळं खोटं होतं. ती खूपच पॅनिक झालेली असते आणि ती म्हणते की अनिमेष नावाचा कोणी माणूसच नाही आहे. आता हे ऐकून वल्लरी खूप शॉक होते आणि म्हणते की अहो श्वेताताई, त्या दिवशी तर तुम्ही म्हणालात की. तेव्हा श्वेता म्हणते की मी म्हटलं ना, खोटं सांगितलं, खोटं बोलले मी सगळं. अनिमेष नावाचा माणूसच नाही आहे तर माझ्या विरोधात तो कट वगैरे कसा काय रचेल. मी चुकून बोलले, मला कळतच नाही आहे की मी काय बोलत आहे. आजकाल इथे राहून माझं डोकं चालत नाही. अनिमेष नावाचा कोणी माणूस नाही आहे, मी चुकून बोलले, अनिमेष नाहीच आहे. आता वल्लरीला काही बोलावं काहीच समजत नसतं आणि ती खूप आश्चर्याने श्वेताकडे फक्त बघत असते. आणि तिला श्वेताच्या बाबांचं सुद्धा बोलणं आठवतं की ते म्हणाले होते की अनिमेष नावाची कोणीही व्यक्ती नाही आहे, तिला सवय आहे मनात अशी पात्र तयार करायची. अनिमेष नव्हता तेव्हा तिच्या मनात एक भाऊ होता, जसं तिच्या मनाने तिच्या भावाला तिच्या आईला परत बोलावलं तसंच या अनिमेषला सुद्धा तयार केलं. आता श्वेता इकडे खूपच पॅनिक झालेली असते आणि ती एकसारखं म्हणत असते की मी खोटं सांगितलं, अनिमेषने केलंय म्हणून, अनिमेष नाहीच आहे, अनिमेष नाहीच आहे. आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेरणा डब्याची ऑर्डर द्यायला फोनवर सांगितलेल्या ॲड्रेसवर पोहोचते, तर तो ॲड्रेस युवराज साहेबांचा असतो. आता प्रेरणा स्वतःशीच बोलत असते की बापरे, पत्ता तर हाच दिसतोय, इकडे कोणी डब्बा मागवला असेल, दिसत तर कोणीच नाही आहे. आता तितक्यात डोईफोडे म्हणजेच युवराज साहेबांचा PA तिथे येतात आणि म्हणतात की ताई नमस्कार, डब्बा आणला. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो, पण आपण कोण. यावर डोईफोडे सांगतात की काय झालं, मीच तुम्हाला फोन केला होता, आमच्या साहेबांना अचानक घरगुती फिश करी खाण्याचा मूड झाला ना, एका कार्यकर्त्याने तुमचा नंबर दिला होता, मग म्हटलं तुम्हालाच फोन करू. काय आहे, तो कार्यकर्ता आहे ना आमचा, तो मला सांगत होता की आमच्या घरात कोणतंही फंक्शन असेल तर तो तुमच्याकडूनच जेवण मागवतो, असं म्हणून तो प्रेरणाला युवराज साहेबांकडे घेऊन जातो. आता प्रेरणा खूपच घाबरलेली असते आणि ती घाबरत त्यांच्यासोबत जाते. आता डोईफोडे नानासाहेब यांना ओळख करून देत सांगतात की साहेब, या प्रेरणाताई ते टिफिन चालवतात ना त्या. आणि ते प्रेरणाला सांगतात की ताई तुम्ही विचारत होता ना की साहेब कोण, हेच आमचे साहेब, भूमी सेवा पक्षाचं लोकप्रिय नेतृत्व सर्जेराव ढवळे पाटील. आणि युवराज साहेबांची ओळख करून देत सांगतात की आणि हे भूमी सेवा पक्षाचे युवा नेतृत्व युवराज ढवळे पाटील. आता युवराज साहेबांना बघून प्रेरणा खूपच शॉक होते. आता नानासाहेब प्रेरणाला विचारतात की ताई तुम्ही स्वतः डबे घेऊन येता, डिलिव्हरी बॉय नाही आहे का. तेव्हा प्रेरणा सांगते की नाही, तसा छोटेखानी बिझनेस आहे माझा, त्यामुळे मीच येते डबे द्यायला. आता डोईफोडे नानासाहेब आणि युवराज साहेबांना जेवण सर्व करतात. आता प्रेरणा त्यांच्याकडे खूपच शॉक होऊन बघत असते. आता दोघेही प्रेरणाच्या जेवणाचं कौतुक करायला लागतात. आता प्रेरणा मनातच म्हणते की मला माहीत असतं ना की या माणसाला डब्बा हवा आहे तर मी साफ नकार दिला असता. आता नानासाहेब प्रेरणाला म्हणतात की ताई काय चव आहे तुमच्या हाताला, अहो अख्ख्या महाराष्ट्रात अशी फिश करी मी खाल्ली नाही. युवराज साहेबसुद्धा म्हणत असतात की हो आहेच, फिश करी खूपच टेस्टी आहे. आता नानासाहेब डोईफोडे यांना म्हणतात की डोईफोडे, नंबर आहे ना ताईंचा, यापुढे जेवण ताईंकडूनच मागवायचं. यावर युवराज साहेब म्हणतात की हो नानासाहेब, 100%, आता फिश करी यांच्याकडूनच येणार. आता प्रेरणा इकडे खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी कसला तरी विचार करत बसलेली असते. ती स्वतःशीच म्हणते की श्वेताताईंचं नेमकं काय चाललंय, काहीच समजत नाही आहे. आधी म्हणाल्या की अनिमेष आहे, नंतर म्हणाल्या की अनिमेष नाही आहे, काय चाललं नेमकं, असं का करत आहे त्या. अनिमेषला वाचवण्यासाठी तर नाही करत सगळं त्या, का बाकी सगळे म्हणतात तसं त्यांना मानसिक रोग आहे, काय करू काहीच समजत नाही आहे. डोळ्यासमोर खूप प्रश्न उभे आहेत पण एकाचं सुद्धा उत्तर सापडत नाही आहे मला, असं म्हणून वल्लरी खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.